तर आता पहा पुढे प्रश्न. तर पहा या संख्येतील डावीकडील 3ची स्थानिक किंमत उजवीकडील 3च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं आपलं विचारलंय. डावीकडील म्हणजे पहा 1000 स्थानातील 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 3000 असणार आहे. तर ही जी काही स्थानिक किंमत आहे उजवीकडील 3च्या स्थानिक किंमतीच्या किती पट. उजवीकडील 3 पहा कुठे आहे, तर हा आहे शतांशमध्ये, शतांश स्थानामध्ये. म्हणजे पहा याची स्थानिक किंमत काय होणार आहे, 3/100 म्हणजेच 0.03 होणार आहे. मग आता ही संख्या, मग आता पहा आपल्याला या दोघांचा भागाकार करावा लागेल तरच आपल्याला किती पट आहे सांगता येईल. मग इथे आपल्याला भागाकार करायचं आहे फक्त. मग पहा 3000 भागिले आपलं काय करायचं आहे 0.003. मग पहा इथे हे 2 दशांश चिन्ह घालण्यासाठी आपल्याला हे 2 अंकानंतर आहे म्हणून इथे 2 शून्य वाढवायचे आहेत म्हणजे हे किती कमी होणार आहे. मग पहा काय येणार आहे 3 1 3 पहा 0.0000 म्हणजे 5 शून्य येणार आहे. याचा अर्थ 1,00,000 असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. किती पटीने विचारलं आपलं. मग पहा 1,00,000 पहा या ठिकाणी दिलेलं आहे 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. एखादी संख्येची किंमत दुसऱ्या संख्येचे किती पट आहे हे जर आपल्याला विचारलं जातं तर आपल्याला ते भागाकार करायचं आणि उत्तर शोधायचं आहे. पुढे प्रश्न पहा. विक्री किंमत बरोबर 9,09,990 आणि तोटा दिले 1,000 तर खरेदी किंमत किती विचारले. विक्री किंमत दिलेली आहे, तोटा दिलेला आहे, खरेदी किंमत कसं काढायचं. मग तोटा कधी होतो, ज्यावेळेस खरेदी किंमत ही जास्त असते विक्री किंमतपेक्षा. म्हणजे पहा खरेदी किंमत म्हणजेच ख की काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, विक्री किंमतमध्ये आपल्याला तोटा मिळवायचा आहे. म्हणजे फक्त तुम्हाला या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. 9,09,000 म्हणलेलं आहे, 9,990 आणि तोटा 1,000. 1,000 म्हणजे 1,250. हजाराचा 1,000 म्हणजेच पाव भाग काय असतो 250. मग आता मिळवायचं तुम्हाला 9 5 14 4 हाचा 1 9 1 10 2 12 2 पुन्हा हाचा 1 9 1 10 1 11 1 हाचा 1 1 9 9,11,240 रुपये आहे खरेदी किंमत. मग पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचा आहे. तर आता पहा पुढील प्रश्न. पर्यायातील कोणत्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज सर्वाधिक येईल. तर पहा सर्व विभाजकांची म्हणलेले. मग पहा या 97चे सगळे विभाजक आपल्याला शोधायचे 65चे 32चे 40चे. मग पहा इथे हा जो काही 97 तो काय आहे मूळ संख्या आणि या मूळ संख्येचे विभाजक फक्त 2 असतात, 1 आणि ती संख्या स्वतः. मग पहा यांची बेरीज येणार आहे 98. मग 65चं आपल्याला पाहायचं 32 पाहायचे 40 पाहायचे. तर पहा ही संख्या मोठी आहे आणि मूळ संख्येमध्ये देखील 2 अंकी मूळ संख्येमध्ये मोठी आहे. हेच असणारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणं यालाच आपल्याला गोल करायचं आहे. परंतु तरी देखील आपण बाकीचे देखील चेक करणार आहोत. मग आता पहा 65 32 आणि 40 यांचे विभाजक आपल्याला शोधायचे आहे. प्रत्येक संख्येचा 1 हा सर्वात लहान विभाजक असतो.